तुमचं देखील पोट साफ होत नाही का? केळं आणि गरम पाणी खरंच पोट साफ करण्यावर काम करतं का? हा प्रश्न आज खूप लोकांच्या मनात आहे. सकाळी उठल्यावर पोट साफ नाही झालं तर पूर्ण दिवस खराब जातो. गॅस, ब्लोटिंग आणि हेवीनेस जाणवतं. आणि मग आपण लगेच इंटरनेटवर उपाय शोधतो. तुम्ही पण काही उपाय करताय का? की अजूनही हा प्रॉब्लेम तसाच चालू आहे? जर तुम्ही अजून काहीच करत नसाल तर आज आपण एक सिंपल उपाय समजून घेणार आहोत. केळं आणि कोमट पाणी. पण हा उपाय खरंच इफेक्टिव्ह आहे का? की फक्त व्हायरल ट्रेंड आहे? हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सर्वात आधी समजून घेऊया की केळं आणि कोमट पाणी यामागचं लॉजिक काय आहे. केळं हे फायबरने भरलेलं फळ आहे, जे आपल्या पचनासाठी खूप महत्त्वाचं असतं. हे आतड्यांची हालचाल सुधारायला मदत करतं आणि मल मऊ ठेवण्यास उपयोगी पडतं. दुसरीकडे कोमट पाणी आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमला हलकं स्टिम्युलेट करतं, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. म्हणजे जेव्हा तुम्ही केळं खाता आणि त्यानंतर कोमट पाणी पिता, तेव्हा फायबर आणि हायड्रेशन एकत्र काम करून डायजेशन स्मूथ करण्यास मदत करू शकतात. आणि काही लोकांना यामुळे सकाळी पोट साफ होण्यास आराम मिळतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. हा उपाय सगळ्यांवर सारखाच काम करेल असं नाही. प्रत्येकाची बॉडी वेगळी असते, म्हणून काहींना लगेच फरक जाणवतो तर काहींना काहीच बदल दिसत नाही. जर तुम्ही हा उपाय करून पाहायचा असेल तर तो योग्य पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे. सकाळी रिकाम्या पोटी एक केळं खा आणि साधारण 5 ते 10 मिनिटांनी एक ग्लास कोमट पाणी प्या. यापेक्षा जास्त प्रमाणात केलं तर उलट पोट फुगणं किंवा अस्वस्थता जाणवू शकते. हा उपाय तुम्ही सलग 3 ते 5 दिवस करून पाहू शकता. जर तुम्हाला फायदा जाणवला तर तो आठवड्यातून 2 ते 3 वेळा कंटिन्यू करू शकता. काही लोकांना 1-2 दिवसात फरक जाणवतो तर काहींना थोडा वेळ लागू शकतो, कारण प्रत्येकाची पचनक्रिया वेगळी असते. पण लक्षात ठेवा, हा कोणताही परमनंट सोल्युशन नाही. जर तुम्हाला डायबिटीज असेल तर केळाचं प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवा. आणि जर तुम्हाला आधीपासून पोटाचे गंभीर त्रास असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. यासोबतच फक्त एक उपाय करून पोट साफ होण्याची अपेक्षा ठेवणं योग्य नाही. तुमच्या रोजच्या आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थ जसं फळं, भाज्या, सलाड आणि धान्य यांचा समावेश असणं खूप गरजेचं आहे. तसंच दिवसभरात पुरेसं पाणी पिणंही तितकंच आवश्यक आहे. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर मल कठीण होतो आणि पोट साफ होण्यास अडचणी येते. म्हणून केवळ केळं आणि पाणी एवढ्यावर न थांबता एक कंप्लीट हेल्दी रुटीन फॉलो करणं जास्त फायदेशीर ठरतं. तसंच लाईफस्टाईल सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. रोज थोडा व्यायाम, चालणं आणि वेळेवर जेवण या सवयी तुमच्या पचनक्रियेला सुधारायला मदत करतात. अनेक वेळा आपण उशिरा जेवण करतो, कमी पाणी पितो आणि मग पोटाच्या समस्या वाढतात. म्हणून जर हा उपाय करत असाल तर त्यासोबत या सवयी सुधारल्यास तुम्हाला जास्त चांगला परिणाम दिसू शकतो. जर तुम्ही हा उपाय अजून करून पाहिला नसेल तर एकदा ट्राय करून पाहायला हरकत नाही, पण ब्लाइंडली फॉलो करू नका. खरं सांगायचं तर पोट साफ होणं एका उपायावर डिपेंड नसतं, तर ते तुमच्या लाईफस्टाईलवर डिपेंड असतं. म्हणून तुमच्या बॉडीला काय सूट होतं ते ओळखा आणि लॉंग टर्मसाठी हेल्दी सवयी अंगीकारा. अशाच रिअल आणि प्रॅक्टिकल हेल्थ टिप्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.